स्वागत करतो. संभाजीनगरला होतो त्यामुळे यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो की येत्या 20 तारखेला जी लोकसभेची निवडणूक होते, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे. आताही मी 2-3 बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते आहे. सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एकतर पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव, त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आणि छत्रपती संभाजी नगर हे नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. धाराशिव देखील तशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे रितसर सगळं केलं होतं आणि त्यामुळे तो एक आज आनंदाचा निर्णय आपला झाला आहे. गेले 2 वर्षामध्ये महायुतीने केलेलं राज्यामध्ये काम आपल्या समोर आहे. आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीदार आहात की आमचं सरकार महायुतीचं यायच्या पूर्वी 2.5 वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता, सर्व ठप्प होतं, सगळ्या याच्यात कामात स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं, प्रकल्प सुरू झाले, योजना सुरू झाल्या. नंतर अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं, कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते, मी होतो, पण तेव्हाचा कारभार त्यांनाही माहीत होता, मलाही माहीत होता. आणि हा जो काय आपला राज्यातला कारभार, राज्याचा विकास, राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले, सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते. आणि म्हणून अजितदादांनी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला. हे सरकार अधिक मजबूत झालं. पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल, मग दुसऱ्या महिन्यात पडेल, तिसऱ्या महिन्यात पडेल असं रोज म्हणायचे. परंतु सरकार अधिक मजबूत होत गेलं. आता 200 आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. त्यांना काही खरा ज्योतिषी काही सापडला नाही. त्यांना मी म्हणालो एक ज्योतिषी पाहिजे आमच्याकडून घ्या, पण त्यांच्याकडे फक्त आरोप, प्रत्यारोप, शिव्याशाप, दुसरं काही नाही. आणि आपल्याकडे काम आहे आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम, या देशाचा केलेला विकास, या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊ लागले. देशाचं नाव जगात रोशन झालं. G20 सारखी आपल्याला परिषद मिळाली, त्याचं अध्यक्षपद मिळालं आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्याकडे. आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि या देशामध्ये 400 पारचा आकडा गाठायचा आहे आणि 45 पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हेमंतप्पा गोडसे हा देखील विजयी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. कारण तर सर्वजण कामाला लागले, सर्व महायुती मजबूतीने काम करते. विजयप्पा करंजकर पण आज त्यांचा अख्खा सगळा जो काही कार्यकर्त्यांचा संच, लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला आहे, मोठा प्रवेश झाला. याच्यापूर्वी बबनराव गोलपानी केला, त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत
महायुतीची ताकद वाढती आहे आणि त्यामुळे आपले हेमंतप्पा गोडसे यांचा विजय पक्का आहे हे मी या खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो. साहेब, आपण साधू संतांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? कुंभमेळ्याच्या निर्णयासंदर्भात साधू संत स्वतःहून आले होते हेमंतप्पा गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. कारण पालघरमध्ये झालेला साधू हत्याकांड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती, दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष घातलं नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घातलं. परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार घालते. त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशानी माणसं परत येत नाही, परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये ते देखील आम्ही आपल्या सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. याची आठवण त्यांनी आम्हाला करून दिली आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंतप्पा गोडसे नाही तर आपण राज्यातले जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आखाडे आहे आघाडी आहे वारकरी संप्रदाय आहे या सगळ्यांचा पाठिंबा आहे असं पाठिंबा त्यांनी जाहीर केला. कुंभमेळ्याच्या बद्दल पण त्यांनी उल्लेख केला. कुंभमेळ्याची देखील बैठक झाली आहे, ती देखील बैठक आणखी देखील जी तयारी त्यांना सांगितली की काही कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर शांतिगिरी महाराजांचा देखील विषय निघाला. मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे तर त्यांनाही सांगितलं शांतिगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं. त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर मांडतो. हेही लोक म्हणाले की सगळेच जण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरांचं जीर्णोद्धार करतोय, आज पंढरपूरचा विकास आराखडा केला, तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळ्या सोयीसुविधा सगळी देवस्थानं जी आहे प्राचीन मंदिरं आहे त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देतोय. त्यामुळे गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले त्याचा जीर्णोद्धार तेही काम आम्ही हाती घेतले. त्यामुळे ते खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. वातावरण चांगलं असताना आता उमेदवार ठरलेला असताना मधल्या काळात जो काही गोंधळ झाला उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्याच्यामुळे समोरच्या पक्षाला उमेदवाराला प्रचाराला जास्त वेळ मिळाला त्याचं ते आपण कसं सगळं आता भरून काढणार आहोत. बघा महायुती जी आहे ही महायुतीची ताकद आणि कार्यकर्त्यांचा संच पाहिला तर मला वाटतं कमी चेंडूमध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची साथ आहे, लोकांनी ठरवलंय आणि जे काही मधलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरणं असतात, परंतु आता हेमंतप्पा गोडसे जे आहेत हे लोकांना भेटत होते, ते परिचित आहे, त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. दोनदा खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे. आम्हाला कुठलीही अडचण याच्यामध्ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंतप्पा प्रत्येकाच्या घराघरात मनामध्ये पोचलेला आहे. आणि आता तर महायुतीमध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे RPI रासप कवाडे गट आणि आठवले साहेब प्रहार सगळे लोक आहेत. एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची महायुती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम नाही करत. निवडणूक आली की चाललं आपलं काम करायला, आपलं दुकान उघडलं अपील चालू असं नाही. आमचं महायुतीचं 24 तास काम चालू असतं, निवडणुका असू द्या नसू द्या. त्यामुळे आम्हाला ती काय अडचण येणार नाही. कोण कोण महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी सगळ्यांनी नाशिकच्या जागेवरती दावा केला होता. आता या सगळ्यांचं मनोमिलन करणं मनोमिलन झालेलं आहे. मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे. जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं. तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे.
त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या भरगतचं मताधिक्याने निवडून येईल. विभाजन होणार आहे. सांगितलं, त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो. कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतोय, महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलंय, घरात बसले फेसबुक लाईव्ह केलंय, ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी बसलेल्याच्या लोकांमागे जातील. त्यामुळे मतदार शून्य आहे, त्याला डेव्हलपमेंट पाहिजे. आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतोय आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो. ऑपरेशन होणार आहे नेमकं अरे ते जाऊ दे, तो मॉडेल आहे मॉडेल. मला सांगितलं की विजयकानंद माझ्या संपर्कात होते, कदाचित तुमच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं तिकीट कट झालं असं वाटत नाही का? अरे बाबा, ते शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात होते. ते आता एकत्रच होतो ना आम्ही सगळे. आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होतं की त्यांचा अनुभव आहे ना, यांच्याविषयी मला जास्ती आहे. कांद्याचं निर्यात बंदी केल्यानंतर ते उठवलंय, आता तो दिलासा मिळेल. एक्सपोर्टसाठी जे कांद्याचे कंटेनर गेलेले आहेत ते मुंबईमध्ये जे ते निघेल क्लिअरन्स. मनोमिलन झालं असं आपण म्हणतोय, पण कालच आपल्या आमदारांनी नांदगावमध्ये स्पष्ट राष्ट्रवादीवर आरोप केला की दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार करते. तुम्ही याच्याकडे कसं बघा? कुठे? दिंडोरीत? हो, दिंडोरी लोकसभा. दिंडोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीताई पवार यांना निवडणार. तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार. काय असतं, एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं म्हणून पक्ष म्हटलं असं होतं का? त्यामुळे जिथे जिथे अशा पद्धती कसं आहे कार्यकर्ते आहेत आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजावलं पाहिजे, त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवतात, शिवसेनेचा असेल तर मी करतोय, भारतीय जनता पक्षाला देवेंद्रजी करताय. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो ही महायुती एकदम मजबूत आहे. काही तिथे कोणाला शिरायला वाव नाही आहे. त्यांच्यासारखं आमचं नाही आहे, गळ्यात गळा आणि पायात पाय, एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे राहतात असं आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो ही जी महायुती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करणार आणि मोदीजींना मजबूत साथ देणार. ओके. अरे बाबा, 800 कोटी रुपयाचा नगरविकास विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. अरे बाबा, खिचडी चोर, कपन चोर, पत्रावाला चोर, काही ना काय विचार. आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतील. नाही, पण राऊतांनी आज असं पण म्हटलं की अयोध्येत असताना आपण त्यांना भेटला आणि आपण त्यांना असा प्रस्ताव दिला होता की ईडी आणि सीबीआयच्या चौकशीपासून वाचायचं असेल तर आपल्याला मोदींसोबत जावं लागेल असं असते म्हटले. जाऊ दे आता, ते काय काय बोलले ते मी सोडा नव्हता, मी बोलेन नंतर. साहेब, काही महत्त्व आता मला महत्वाच्या विषयावर बोलायचं. अरे झालं ना, त्यांना कमळ आणि धनुष्यबाणाने मदत केली, घड्याळाने मदत केली. आमचं एक सहकारी आहेत ते, त्यांचा पण पक्ष आहे. चला, ओके, धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.